लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण आलेलो आहोत तळणी या गावी। तर तळणी या गावामध्ये तुकारामजी यशवंतराव तावडे, दयानंद तावडे यांच्या शेतामध्ये तर त्यांनी सोयाबीन काढलेलं आहे। तर मामा आज हे किती कट्टे झाले आहेत? मी तुम्हाला सांगतो, माझं 2 एकर शेती आहे। हां 2 एकर शेती म्हणजे 8 कट्टे जर सोयाबीन निघलं हां तर याच्यात मजुरी, हमाली हे गुत्त असं परवडलं नाही। आता मी काय करावं काय कळत नाही। बघा. आता मला लगेच हरभरा पेरायचा, हां हरभऱ्याला खत नाही आणि बियाणं नाही। बरं, हे जर नसलं ना, आता जर नाही शासनाने काही दिलं हं. तर आमची शेती 100% पडते आणि आमचं कसं काय उदरपोषण हे आम्हाला काही कळत नाही। पहिला असं होतं, उत्तम शेती मध्यम व्यापार होता। आता असं उलटं झालं की मध्यम हे झाले आणि आमची शेती म्हणजे एकदम लाचमध्ये आली। बरोबर आहे। आणि जे पंजाब सरकारनं शेतकऱ्यांना पेरण्यासाठी बी बियाण्याची सोय केली आहे, तसेच सरकारनं आता आपल्या मायबाप सरकारनं आपल्या शेतकऱ्यांना बी बियाणं द्यावं अशी आपली मागणी आहे का पंजाब सरकार? 100% मागणी आहे ना। आम्हाला इकडं पंजाबला दिलं तसं आमच्या महाराष्ट्रात द्यायच पाहिजे। न दिल्यास आम्ही उपोषणाला बसून आम्ही ते मागण्या 100% आम्ही सक्सेस करून घेऊ। आणि आपल्याला मदत जर कदाचित नाही झाली तर शेती पडण्याची स्थिती निर्माण झाली असे तुम्ही म्हणले होते, बरोबर आहे का? 100% आमची शेती पडणारच आणि आमचं उदरपोषण होऊच शकत नाही। आम्हाला आता काय करावं हेच काही कळत नाही। आम्ही आता जिल्ह्यावर येऊ नाही, तालुक्यावर आम्ही उपोषणाला बसणार। बरं बरं। आता 2 एकरमध्ये तुम्हाला 8 कट्टे झाले म्हणजे हे ॲव्हरेज किती येतं हे? अहो एकरी आम्हाला 2 क्विंटलच्या आतच आवरे झाला। याच्यामध्ये मातोडी आहे, मातोडी जर कटली व्यापाऱ्यांना कटली तर आम्हाला 80 किलोचे उतार येते। बरोबर। आणि भाव काय लागेल पाटील याला? याला भाव जास्तीत जास्त व्यापारी आम्हाला काटून सन्या 4.25 घेतो म्हणायला। हां. आणि त्याच्यात मावचेर चालली, माती चालली, आणखी म्हणजे 3200 समजी कट्टीच आहे। किती 3000 3500 वगैरे पर्यंत पडेल का तुम्हाला हे? 32च मागितलं। अरे डॅमेज आहे म्हणे, माती आहे म्हणे। खरोखरच हे दुर्दैव आहे शेतकऱ्यांच्या 2 एकर शेतीमध्ये फक्त उत्पन्न झालं आहे 8 कट्टे। बघूयात आपण खरोखरच हे। आणि हे माती, अरे खूपच माती झालेली आहे। आता नाविलाज आहे, याला भाव पण जास्तीचा लागणार नाही। तर खरोखरच मायबाप सरकारने या शेतकऱ्यांना पेरणीसाठी रब्बी हंगामासाठी बी बियाणे द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। आपण पाटील तुमच्या लोकतंत्र न्यूज चॅनलशी बोललास, आपली मागणी नक्कीच आपण शासनापर्यंत पोहोचू। तर बाबा तुझं नाव काय? तू? गोपाल गजबार, गोपाल गजबार। आणि तू कोणतं काम करतोस? हमालीचं काम करतो। हमालीचं काम करतोस। आता हे 8 कट्टे झाले आहेत, तुम्ही दोघं तिघं आलेले आहेत। आम्ही 4 जण आलेलो आहोत। हां, हां. आता आम्हाला आलो आम्ही, पण आम्हाला पुरत नाही आता। आता पुरत नाही। किती मजुरी पडेल याच्यामध्ये? याची लयत लय 150 रुपये मजुरी पडेल। 150 रुपयामध्ये तुम्हाला 4 जणांमध्ये 150 रुपये। तर मागच्या वेळेस नेहमी येता का तुम्ही तुकाराम हो, नेहमी दरवर्षी येतो। मागच्या वेळेस या शेतामध्ये आले होते का? हो, किती कट्टे झाले होते मागच्या वेळेस? मागच्या वेळेस 35-40 35-40 कट्टे झाले आणि यावेळेस फक्त 8 कट्टे झाले। 8 कट्ट्याची मजुरी तुम्हाला मिळत आहे। खरोखरच मजुरांना पण काम मिळत नाही, त्याच्यामुळे ही परिस्थिती फार गंभीर झालेली आहे। मायबाप सरकारने याचा विचार करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। लोकतंत्र न्यूज, हदगाव, नांदेड।